स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। सत्तेत असून असो गेली 35 वर्ष झालं भाऊ पेंबळण्यासाठी झगडत होते। सत्ता असली नसली तरी सुद्धा उगाच सत्तेत आहे त्या काळात काय झालं काय नाही एकेकाळी काही लोक दिवस आपले म्हणत होती। आज डिजिटल लावायला लागले गावागावात की पेंबळणा सर्वांची म्हणून पेंबळणा शेतकऱ्यांचे आणि ती शेतकऱ्यांची योजना ही अनिल भाऊनी अंमलात आणलेली आहे आणि त्यासाठी अनिल भाऊनी रक्त आटवलेलं आहे, अनिल भाऊनी आयुष्य वाया घालवलेलं आहे। त्यामुळे विरोधकांनी उहापोह करून या योजनेला काही नावं ठेवली होती, योजना पूर्ण होणार नाही म्हणली होती। विट्यासारख्या शहरामध्ये 180 फुटाचा बोधगा साधा विरोधकांना फोडता आला होता आणि विट्याला पाणी चाललं होतं, तरी त्यांनी या योजनेची माफक काढलेली होती। आशिया खंडात सर्वात मोठी असणारी पेंबू जलसिंचन योजना आजपासून कारसम्राट आमदार पाणीदार आमदार आदरणीय अनिल भाऊ बाबर असं नामांकन करण्यात आलेलं आहे। तुम्हाला हाडांचा त्रास आहे, विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय? मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल। आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉइंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध। तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे। आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा। तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं आहे मग चिंता सोडा, दिवाळीसाठी विशेष सूट। विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड। हा 11 मजली टॉवर, रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट। मुंबई पुणे सारखी जीवनशैली, 45 शॉप्स, 15 ऑफिसेस, 42 फ्लॅट्स, वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, सतर्क सिक्युरिटी, सीसीटीव्ही कॅमेरे, बेसमेंट पार्किंग, तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा। तर मग आजच बुक करा। संपर्क राजू पाटील किर्दत, हनुमंत किर्दत। परवा विट्यामध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे साहेब ज्यावेळेस मेळाव्याला आलेले होते त्यावेळेला शेतकऱ्यांच्यातून मागणी करण्यात आली होती कार्यकर्त्यांच्या वतीने की बाबा टेंबू योजनेला अनिल भाऊंचं नाव द्यावं, कारण शेतकऱ्यांची मुळात भावना अशी आहे की भाऊंचं स्मारकच आहे टेंबू योजना म्हणजे। भाऊंचं स्मारक टेंबू जितकी मोठे आशिया खंडातली तेवढं मोठं स्मारक भाऊंचं असावं, या हिशोबाने भाऊंचं स्मारकच आहे टेंबू योजना आणि त्या योजनेला भाऊंचं नाव राहावं, नाव मिळावं ही कार्यकर्त्यांची, सर्वसामान्य शेतकऱ्यांची, खानापूर आटपाडीतल्या जनतेची इच्छा होती आणि त्या पद्धतीने मागणी केली होती। त्याप्रमाणे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा या सर्वांनी सर्व खानापूर आटपाडीतल्या शेतकऱ्यांचा सन्मान ठेवून या योजनेला माननीय आमदार अनिल भाऊंचं नाव देण्यात आलेलं आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम महायुती सरकारचं अभिनंदन करतो, आभारी मानतो। तसेच आता आज तर शेवटच झाला, कारण जनतेला माहितच आहे की ही योजना अनिल भाऊंनीच केलेली आहे। कुणाला दिवस स्वप्न वाटत होतं, कुणी किती काम केलं त्या योजनेबद्दल सत्तेत असून असो गेली 35 वर्ष झालं भाऊ त्या योजनेसाठी झगडत होते। सत्ता असली नसली तरी सुद्धा उगाच सत्तेत आहे त्या काळात काय झालं काय नाही एकेकाळी काही लोक दिवस स्वप्न म्हणत होती। आज डिजिटल लावायला लागले गावागावात की पेंबळणा सर्वांची म्हणून पेंबळणा शेतकऱ्यांचे आणि ती शेतकऱ्यांची योजना ही अनिल भाऊनी अंमलात आणलेली आहे आणि त्यासाठी अनिल भाऊनी रक्त आटवलेलं आहे, अनिल भाऊनी आयुष्य वाया घालवलेलं आहे। त्यामुळे विरोधकांनी उहापोह करून जनतेच्या शेतकऱ्याच्या मनात टेंबू योजनेचे खरोखर जनक कोण आहेत, कोण काय टेंबू योजने कुणामुळे झाली ही जनतेला चांगलं माहिती आहे। तुम्ही किती गोष्टीबाजी करा, आज महाराष्ट्रामध्ये डिक्लेअर झालेलं आहे की टेंबू सिंचन योजना ही इथून पुढे माननीय आमदार अनिल भाऊ बाबर टेंबू सिंचन योजना अशीच नाव तुम्हालाही असं प्रकारचं नाव घ्यावं लागणार आहे हे शासनाने डिक्लेअर केलेलं आहे। जेव्हा स्वप्न म्हणत होते त्या जेव्हा स्वप्नाला खरं तर आज चपराक मिळालेली आहे आणि अनिल भाऊंनी खरोखरच हे काम पूर्ण
करून दाखवलेला आहे. त्यामुळं विरोधकांनी जे काय तेव्हा स्वप्न जे म्हटलं होतं त्याला काय या ठिकाणी आता अर्थ नाहीये. त्यामुळं आता विरोधकांना खरं तर यावर काय बोलायचंच नव्हतं, कारण यांचा काही यात काही मात्र संबंध नाही. पण जेव्हा स्वप्न म्हणणाऱ्यांना आता या ठिकाणी चांगल्या प्रकारे चक्रात बसलेले आहे. आदरणीय पाणीदार आमदार अनिल भाऊंच्या स्मृतीस अभिवादन करून मी या ठिकाणी अतिशय आनंदित असं या ठिकाणी वातावरण झालेलं आहे. त्याची मी घटना सांगतो की ज्या वेळेला मुख्यमंत्री साहेब विट्यामध्ये आले होते त्यावेळेला सर्व शेतकऱ्यांनी त्यांना विनंती केली की अशा खंडात सर्वात मोठी असणारी जी पाणी योजना आहे, जी टेंबू योजना आहे, त्या योजनेला स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर असं नाव देण्यात यावं अशी विनंती ज्यावेळी केली त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांनी ती मान्य करून आज मंत्रिमंडळामध्ये जाहीर केलं आणि मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला की अशा खंडात सर्वात मोठी असणारी टेंबू जलसिंचन योजना आजपासून कार्यसम्राट आमदार पाणीदार आमदार आदरणीय अनिल भाऊ बाबर असं नामांकन करण्यात आलेलं आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि सर्व मंत्रिमंडळाने या ठिकाणी सर्वांच्या वतीनं या मतदारसंघाच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो. आज विटा शहरामध्ये खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये दिवाळी साजरी झाली म्हणजे परवाच्या 1 तारखेला मुख्यमंत्री विट्यामध्ये आले होते 6व्या टप्प्याच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने. त्यावेळेला कार्यकर्त्यांनी मागणी केली की टेंबू योजनेला 6व्या टप्प्याला अनिल भाऊ बाबर यांचे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे नाव देण्यात यावे. हे मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी सभेमध्ये जाहीर केले आणि माझ्या उभ्या आयुष्यामध्ये 4 दिवसात कोणता निर्णय घेणारा मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही. तरी मुख्यमंत्र्यांचं मतदारसंघाच्या वतीनं आभार मानतो, धन्यवाद देतो. विरोधकांनी या योजनेला काही नावं ठेवली होती, योजना पूर्ण होणार नाही म्हटली होती. विट्यासारख्या शहरामध्ये 180 फुटाचा बोधगा साधा विरोधकांना फोडता आला होता आणि विट्याला पाणी देता आलं नव्हतं. तरी त्यांनी या योजनेची माफक काढलेली होती आणि त्यांचा या कार्यमात्रही संबंध नाही. ही योजना अनिल भाऊने पूर्ण केली आणि या योजनेला अनिल भाऊचे नाव दिले. याबद्दल सर्व जनतेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचे आम्ही धन्यवाद देतो आणि आभार मानतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.